नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. चक्रधर खुशालराव पाटील जरूर. गावाचं नाव? गावाचं नाव जरूर, तहसील वरून, जिल्हा अमरावती. बरं. आता इथं आपण तुमच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये किती दिवसाचा प्लॉट झाला हा? हा प्लॉट आहे 1 महिना 10 दिवसाचा. म्हणजे 40 दिवसाचा प्लॉट आहे. बरोबर. आणि मागं आपली संत्र्याची बाग आहे. किती वर्षाची बाग आहे ती? 25 वर्षाची. 25 वर्षाची. आणि आता ह्या वर्षी तुम्ही एस टी वैदिक वापरायला सुरुवात केली. पलीकडे आताच आपण तुमच्या केळीच्या प्लॉटमध्ये जाऊन आलो. त्या केळी पण पूर्ण निसवली आहे. म्हणजे पूर्ण तिला घड लागली आहे, पूर्ण सोडले आहे तिनं. ते 18-18.5 केळी आहे ते. बरं. पैकी 500 झाडं निसवले. निसवले. बरं, ओके. आणि तुम्ही यासाठी काय वापरलं ह्या वर्षी? यावर्षी SSM, बरं, कृषी अमृत, बरं, आणि RNPH सॉईल चार्जर. सॉईल चार्जर. म्हणजे पूर्ण आता यासाठी वैदिक वापरलं तुम्ही याला. आता वांग्याचा आपण 40 दिवसाचा प्लॉट बघतोय. तर एकंदरीत प्लॉट जर पाहिला, कोणतं जरी झाड पाहिलं तर पूर्ण बुडातून फुटवे आले त्याला. हो. बरोबर आहे. आणि एकदम स्ट्रॉंग फुटवा आहे, म्हणजे माझ्या करंगळीपेक्षा मोठा आहे. हो. असं झाड तुम्ही कधी पाहिलं होतं का वांग्याचं? नाही. वांगे किती वर्षापासून करता? पहिलंच वर्ष आहे. पहिलंच वर्ष आहे. परंतु आजूबाजूला काही प्लॉट बघितले का तुम्ही? बघितले ना. काय अनुभव आहे तुमचा ह्या प्लॉटमध्ये त्या प्लॉटमध्ये? आता सध्याच्या परिस्थितीत म्हणजे ह्या वयाची वांगी, म्हणजे एवढ्या साईजची वांगी नाही कोणाची. नाही आहे. 40 दिवसाची कोणाची आहे नाही. म्हणजे एवढे फुटवे नाही येतं. आणि पानाची जाडी किंवा त्याची लांबी, म्हणजे वाढ फुटवे आपल्या झाडाचे चांगले आहे. चांगली आहे. चांगले. म्हणजे असे कोणाचेच नाही येतं. नाही. आता सर बघू शकतो तुम्ही, हे बघा, ही जी ही आहे काडी ह्याची, तर ही किती स्ट्रॉंग आहे बघा. म्हणजे फुटवे निघलेली बघा किती स्ट्रॉंग आहे. म्हणजे एक तर बुडातून फुटवे निघलेत आणि जे निघले ते पण खूप स्ट्रॉंग आहेत. तर एकंदरीत काय अनुभव आहे तुमचा एस टी वैदिक वापरल्यापासून, सुरुवात केल्यापासून? ST वैदिकच्या भरोशावरच मी वांगी दिली. त्याच्या म्हणजे भरोशावरच वांगे लावली. म्हणजे तुम्ही केळीचा अनुभव घेतला? केळीचा अनुभव घेतला मी पहिल्यांदा. म्हणूनच वांगी दिली. वांगी पेरणार नव्हतो मी. करणार नव्हते. नाही, केळीला काय अनुभव आला तुम्हाला? केळीमध्ये म्हणजे मी पहिले 10 झाड पेरले वांगीचे. बर. वांगे 10 झाडं लावले. 10 झाडं लावली मी. कुठं? केळीमध्ये. केळीमध्ये. बर. मग तर त्या वांगीतले झाड केळी आपलं वांगे चवीले चांगले लागले. बर. बिना खताचे समाधान वाटलं, तर मग आपण इकडे वांगी पेरावं. बर. ह्या प्लॉट खाली होता एवढा, हो. तर इथं पेरली. मग इथं वांगे लागवड करून दिली. म्हणजे तुम्ही डेअरिंग केलं मग आता? नाही, हो. मोठं डेअरिंग केलं. ST वैदिकच्या भरोशावर, माझ्या भरोशावर मी तर तशी वांगी 5-6 वर्षाच्या अगोदर 2-3 वेळा पेरली. बर. वांगी पेरली, केळी पेरली. हो. पण ते आता सगळं सोडून द्यायला विचार होता. बर. आणि इथं अचानक वावर भेटलं ते. हो. तर मग ST वैदिकचा पता लागला यूट्यूबवरून. व्हिडिओ पाहिलं तुम्ही? व्हिडिओ पाहिले. बर. ओके. मग तिथून मग ST वैदिकचं चालू केलं. पहिल्यावर मी मट्टिकात टाकलं होतं. बर. ओके. ST वैदिकचं खात SSM, RNPH सगळा बेसडोस भरला. बर. तेव्हापासून चालू आहे. तर तुम्हाला तिकडे रिझल्ट आला? रिझल्ट आला, व्यवस्थित वाटून झालं, चालू आहे. आता चालू आहे. आता आता आपण तुमच्या केळीच्या प्लॉटमध्ये गेलो होतो. तर पूर्ण जे खोड आहे तर ते डायरेक्ट सिलेंडर एवढं झालंय, गॅस सिलेंडर एवढं. बरोबर. ह्याच्या अगोदर एवढं खोड झालं होतं कधी? नाही. कधीच नाही झालं. आणि आता तुमचा आणि तुमच्या बंधूंचा 15 दिवसाचा फरक आहे फक्त. बरोबर. म्हणजे तुमची केळी लागवड त्यांच्या अगोदर फक्त 15 दिवस आहे, पण तुमचे पूर्ण झाडं निसवले. त्याला प्रत्येक केळीला घड लागला. आणखी तुमच्या भावाचे निघायचे. एवढा मोठा डिफरन्स कसं काय? काय वाटतं तुम्हाला? ST वैदिकचं खतांमध्ये ताकद वाटते? ताकद आहे का काही? खताचा फरक आहे. मग तुमचे बंधू काय म्हणत नाहीत का तुम्हाला, हे कसं काय तो काय केलं असं की हे तू 15 दिवसात एवढा फरक असतो का कुठं? माहिती तो मग त्याने विश्वास काही लोक आले विश्वास नाही, रासायनिकच पैसे दिले. रासायनिकच पाहिजे. रिझल्ट नसले तरी बी नसले तरी चालते. आणि एसिड वैदिकचे रिझल्ट असले तरी नको. आपण विश्वास नाही होणार आपल्या. आपण सांगितलं तरी विश्वास नाही पडत. लक्षात येईन ना, येईल. दमादमाने येईल. दमादमाने येईन. म्हणजे तो घड मोठा झाल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल. हां, तोपर्यंत नाही. बरोबर. बरं. आता मग आता मागं बघतोय आपले संत्र्याचे झाड आहे.
तुम्ही त्याला बेसल डोस दिले 2. काय फरक पडला बेसल डोस भरल्यावर? या झाडाला पूर्ण काळ्या काळ्या होत्या. पूर्ण सालावर गेली हो, होती चला. पूर्ण, हो. म्हणजे पाला बघायला पण नव्हता राहिला शिल्लक. आता बघितल्यात फूट नसते मी तरी- पहिल्यांदा आलो होतो, पहिला एक राऊंड झाला हो. तेव्हा जेमतेम तुम्ही पाणी दिलं होतं. हो. बरं. फूट आता नसती झाली तर मी तोडणार होतो त्यावेळेस त्याला. आणि हो. आता भरपूर फरक आहे. भरपूर फरक आहे, पत्तीमध्ये फरक आहे. पत्तीमध्ये फरक आहे. आणि आपण बघतो त्यांनी सगळे सल काढून ठेवली बांधाला, हम्म. बरोबर आहे ना? हा. म्हणजे एवढी सगळी सल निघलेली आहे त्याच्यात. आणि आता बघतोय तर पूर्ण हिरवागार प्लॉट व्हायला सुरुवात झालेली आहे. आपलं म्हटलं नाही एक घर काढतो म्हटलं बांधत नाही. मी म्हटलं काढू नका, तुमचा डोस नाही, दिलेला काय आहे. अडचण नाही ना. थांबून दाबले एक वर्ष हो, तुम्हाला सांगतो, आता तुम्ही किती बेसल डोस झाले तिथे? 2च झाले फक्त. 2 झाले. आता लास्ट बेसल डोस देऊन किती दिवस झाले? जानेवारी महिन्यात जानेवारी महिन्यात दिलाय. मग तुम्ही आता एक बेसल डोस त्याला तात्काळ रिपीट करा, कारण की हा बेसल डोस पूर्ण स्टोरेज होईल, झाडाची पत्ती चांगली होईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही आता पाणी बंद करणार आणि तुम्ही मृगला पकडणार. हे सगळं स्टोरेज तुमचं कळीला काम येणार. आम्ही मे महिन्यापर्यंत पाणी घालतो. मे महिन्यापर्यंत. एप्रिल पर्यंत पाण्याचं नियोजन ठेवायचं. हो. मे पासून मग धीरे धीरे हळूहळू मग कमी एका करू. महिन्यात ताण बसतो का? हो. हा, बसतो. बसतो का? मग तर काहीच अडचण नाही. तुम्ही आता जेवढं होईल तेवढं बेसल डोस भरून द्या. आम्ही म्हणजे आता सुरुवात झाली याची. आता वांग्याची तर सुरुवात झाली फ्लावरिंगला. फ्लावरिंग आता पण आहे ना बघतोय जास्त. इथं दिसते. डायरेक्ट पंचा निघतोय. गुंच आहे ना, गुच्छा गुच्छात आहे ना. हो, किती किती कळी एका जागेवर? 5 दिसून राहिले इथं. एका जागेवर पंचा आहे डायरेक्ट, म्हणजे 5 कळी निघाल्यात एका ठिकाणी. इथं 6 दिसून राहिले. हे बघा, 6 पण दिसून राहिले. काही काही ठिकाणी 5 आहे, काही 4 आहे, 6 आहे. बरोबर. म्हणजे एवढा चांगला रिझल्ट तुम्हाला आला एसीटी वरील. तुम्ही काय सांगाल आता इतर शेतकऱ्याला? सांगा थोडक्यात. इतर शेतकऱ्यांनी एसीटी वैदिक खत आणि ट्रीटमेंट पूर्ण केली पाहिजे. केली पाहिजे, हे वापरून अनुभव घेतला पाहिजे. अनुभव घेतला पाहिजे. बरं. आणि त्याच्यानंतर मग सगळ्या झाडाला वापरलं पाहिजे हम्म. जे असेल ते. बरोबर. ओके, चालेल, धन्यवाद. एक रील घेऊ यांची.